मी विनंती करतोय आदरणीय दिनेश पाटील यांना, आमचे बंधू संघटक आहेत रायगड समालोचक असोसिएशन आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बेलिवली, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच साठी जो मानाचा मुकुट आहे याच्या डोक्यावर आपण तो शिरपेच तदनंतर मी विनंती करतोय आमचे प्रफुल्ल मेहर माजी उपसरपंच पारगाव, त्यांच्या बाजूला बसलेले भगवानजी केणे आणि प्रफुल्ल मेहर दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण फळांची टोपली आपण प्रदान करायची आहे। तदनंतर माजी सरपंच ग्रामपंचायत सुरई सारंग पांडुरंगजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक मेडल पवन व अनिकेत, मी विनंती करतोय पवन मेदगे आणि अनिकेत भोईर युवासेना सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आकर्षक घड्याळ आणि त्याचप्रमाणे आमचे खास नावावरून आलेले आमचे एवन जोडीचे परम मित्र गावचे माजी सरपंच तंटामुक्ती माजी अध्यक्ष गाव कमिटी अध्यक्ष, तर त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय आकर्षक क्रिस्टल मेडल, ही ट्रॉफी, हा सन्मान मिळतोय, शुभ सन्मान मिळतोय आणि 1000 रुपयाचं जे आर्थिक पारितोषिक आहे ते फुलाजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय त्यांना देण्यात येतोय। अभिनंदन आणि पुढच्या सामन्यासाठी ऑल द बेस्ट। तर सामना सुरू होतोय, मात्र पंचांना सूचना आहे, पहा पंच सकाळच्या सत्रापासून 11 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत फक्त 5 सामने झालेत, म्हणजे एकंदरीत 7 तास खर्च झालेत। वेळेच्या बाबतीत तुम्हाला अधिकार दिलेत, कॉमेंटेटर लोकांना अधिकार दिलेत प्लीज, आणि दोन्ही संघांना सक्त ताकीद दिली जाते वेळेच्या बाबतीत। आणि खेळाडू कक्षा व्यतिरिक्त खेळाडूंव्यतिरिक्त जे बसले आहेत त्यांना सूचना आहे की आपण खाली उतरायचं आहे। खेळाडू कक्षाच्या वरती जे क्रीडा रसिक बसलेले आहेत उभे आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण कृपया सन्मानपूर्वक खाली यायचं आहे। आपल्याला आम्ही विनंती करतोय, या विनंतीला मान देऊन आपण कृपया ती गैलरी खाली करायची आहे। ओवर टू कमेंट्री बॉक्स। धन्यवाद संदीप मोरे, पहली गेंद पर शानदार चौका, शॉर्ट पिच गेंद से शुरुआत की भावेश पवार ने, इस बार फुल टॉस थी, पैरों की तरफ ड्राइव कर दिया है ऑन साइड में, काउ कॉर्नर की तरफ प्रोटेक्शन है, 1 रन लेते हुए करिश मात्रे और प्रेम चौहान ये सलामी जोड़ी है भादवड़ टीम की। भादवड़ बनाम गोरसई बी, ये बहुत बड़ा मुकाबला, तीसरे दौर का मैच है। आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री कप 2022। आप सभी का हार्दिक स्वागत है एवन जोड़ी की ओर से। एवन जोड़ी गोरसई बी टीम एक्शन में है और उनके सामने गौरव एंटरप्राइजेस भादवड़। अपील तो हो रही है लेकिन क्या ये बल्ले से लगी जी नहीं, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ था, थाई पर लगी थी। तर एवन जोडी असेल किंवा महाराष्ट्रातली किंवा कल्याण डोंबिवली ठाणे परिसरातील कुठलीही स्पर्धा असेल ती आपल्या फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर अपडेट करणारे अपडेटर दीपेश गीत यांचं इथे शुभागमन झालेलं आहे, त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं, आपला देखील इथे एवन जोडीच्या वतीनं हार्दिक स्वागत। ओवर टू कमेंट्री बॉक्स। ऐसे बीच एक और दर्शनीय स्ट्रोक, एक और चौका भावेश पवार के ओवर में, शॉर्ट एंड वाइड गेंद थी, बैकफुट पर जाने का पूरा मौका मिला वहां पर प्रेम को। प्रेम वो बल्लेबाज है जिन्होंने 69 रनों की नाबाद पारी खेली है इस टूर्नामेंट में, जो कि इस टूर्नामेंट के इतिहास की सबसे लंबी पारी है किसी भी बल्लेबाज द्वारा। फुल लेंथ गेंद थी, खदेड़ कर निकालना पड़ा, वाइड ऑफ मिड ऑफ खेला और सिंगल लेते हुए बैटर प्रेम चौहान, इस सिंगल की मदद से रन संख्या दोहरे अंकों में प्रवेश करती हुई गौरव एंटरप्राइजेस भादवड़ टीम की। विजय शंकर पाटिल फेम टीम है भादवड़ टीम और दूसरी तरफ एवन जोड़ी फेम टीम अर्थात गोरसई बी। ओ ड्राइव लगाने का प्रयास था, गलत लाइन पर खेल बैठे वहाँ पर बैटर करिश मात्रे, चुक गए पूरी तरह से और बाल बच गए। तो इस तरह से पहले ओवर का खेल समाप्त। अंदर की तरफ लाया था, इस बार तेज गेंद थी, ये आर्मर की तरह जो गेंद करते हैं भावेश पवार, वो उनकी ये गेंद थी। डॉट गन के साथ ओवर समाप्त हो चुका है, स्कोर 10 रन बिना किसी नुकसान के। बढ़िया क्रिकेट खेला है पूरे टूर्नामेंट में दोनों भी टीमों ने। भादवड़ टीम ने एक इतिहास ये भी रचा है कि 120 रन उन्होंने बनाए थे
पहले राउंड के मैच में, जो कि सबसे बड़ा टोटल है केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 का, हाईएस्ट टीम टोटल। उसी मैच में 69 रनों की नाबाद पारी प्रेम ने खेली थी, तो काफ़ी अच्छे फॉर्म में नज़र आए हैं। एक मैच में बालातरे मैन ऑफ द मैच रहे, जो कि एक बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है, और दोनों टीमों के पास काफ़ी अच्छे अच्छे खिलाड़ी है। दोनों टीमों के बीच में 2020 के खासदार ट्रॉफी में भी मुकाबला हुआ था, उस वक्त घोरसई बी टीम जीती थी। लेकिन आज देखना है कि क्या नतीजा आता है। समय के साथ काफ़ी कुछ चीज़ें बदली है दोनों भी टीमों की, और इस सीज़न का क्रिकेट काफ़ी अलग देखने को मिल रहा है। विकेट भी खास तौर पर काफ़ी अलग है इस सीज़न में, और ये विकेट बल्लेबाजों के पक्ष में ज़्यादा कहीं ना कहीं रहा है। भले ही विकेटें भी काफ़ी गिरी है, हमने देखा है कि 10 गेंदबाजों ने हैट्रिक्स भी ली है, लेकिन ओवरऑल जो खेल हमने देखा है उसमें रन्स काफ़ी अच्छे बनाए हैं बल्लेबाजों ने, रनों की अच्छी फसल काटी है इस केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में। नेवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए सूरज किनी, लोढ़ा एंड से शॉट ऑफ लेंथ, हवा में खेल दिया है, घुमा दिया है, गैप में निकाला है, खिलाड़ी पीछा कर रहे हैं वहाँ पर। अच्छा स्टॉप ज़रूर है, खुद बाउंड्री के बाहर चले गए थे, लेकिन गेंद को अंदर धकेला, और इसी बीच 2 रन लेने का पर्याप्त समय था। चूँकि भावेश पवार उसके बाद गेंद पर आए थे, बल्लेबाज साहस नहीं जुटा पाए तीसरे रन का। भावेश पवार जितने अच्छे बैटर है, जितने अच्छे बॉलर है, उतने ही अच्छे वो फील्डर और विकेट कीपर भी है। इसीलिए तो सही मायनों में हरफन मौला जो शब्द है उन पर फिट होता है। हालांकि ऑलराउंडर को ही हरफन मौला कहा जाता है, लेकिन क्रिकेट के हर फन में माहिर खिलाड़ी है भावेश पवार। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट, इस बार थोड़ा आगे रखा था, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, फिर पैर पर भी लगी थी, सिंगल चुराने में कामयाब हुए बल्लेबाज। थैंक यू। स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स आणि LED स्क्रीन ऑपरेटर आमच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे। स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स आणि LED स्क्रीन ऑपरेटर आमच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे। 5 पर बैटिंग करते हुए करेश मात्रे एक चौके की सहायता से 3 गेंदों का सामना किया है। प्रेम ने भी एक चौका जड़ा है 8 पर बैटिंग करते हुए, और टीम का स्कोर है 13 रन बगैर नुकसान के। ये बहुत बड़ा मार्का है दो बड़ी टीमों के बीच में। शफल किया था, तेज गेंद थी, रफ्तार में बीट किया था वहाँ पर बैटर को, लेकिन चूंकि ऑफ स्टंप के थोड़ी बाहर थी। ये देखिए, ओ हो कौन बनाती हुई गेंद काफ़ी ऑफ स्टंप के करीब से निकल गई है। किस्मत अच्छी है करेश की, कहीं ना कहीं गलत स्ट्रोक का चयन कर बैठे थे सूरज के ने। तेज़ बॉलर है, और तेज़ बॉलर्स के विरुद्ध इस तरह से इम्प्रोवाइज तरीके से स्ट्रोक्स खेलना उतना आसान होता नहीं है। हालांकि इस तरह के स्ट्रोक्स में हम देखते हैं कि बल्ला लग जाता है तो कई बार बाउंड्री मिल भी जाती है, लेकिन जोखिम ज़्यादा होता है। इस बार थोड़ी सी खिंची हुई लेंथ खेल दिया है गेंद को कवर्स की तरफ, डीप में फील्डर मौजूद है, 1 रन लेने का अवसर। काफ़ी अच्छा ओवर घट रहा है सूरज केनी का, अच्छे नियंत्रण के साथ और अच्छे रफ्तार के साथ भी बॉलिंग कर रहे हैं। किफ़ायती साबित हुए हैं अभी तक, 4 गेंदों पर मात्र 4 रन खर्च किए हैं। पहला ओवर भावेश पवार ने किया था, 10 रन उस ओवर में आए थे। तो पावर प्ले में विकेट अभी तक तो नहीं गिरा है, लेकिन बहुत अधिक रफ्तार से बल्लेबाज रन्स नहीं बना पाए हैं। स्कोर इस समय 14 रन बिना किसी नुकसान के। सूरज दाहिने से राउंड द विकेट, इस बार शॉट ऑफ लेंथ पुल कर दिया, गेंद हवा में, भावेश पवार गेंद के नीचे, और बल्लेबाज प्रेम का काम तमाम। बैट्समैन जय जयकार गज कपिल पाटील खासदार, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा। आपल्या भिवंडीचे साहेब गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब गज कपिल पाटील खासदार। गौरव एंटरप्राइजेस बादवर टीम को ये पहला झटका लगा है, खींचा था ऑन साइड में, एलिवेशन थोड़ा सा था स्ट्रोक में, लेकिन गलत स्थान पर खेल बैठे, वहाँ पर खेला जहाँ पर भावेश पवार थे, और भावेश पवार के हाथों से बहुत कम बार ऐसा होता होगा कि कैच छूटता होगा। बड़े ही बेहतरीन फील्डर है। 14 पर गिरा है पहला विकेट, और कमेंट्री बॉक्स में अब मेरे साथ जुड़ते हुए ओमकार शेटे। गुड इव्हनिंग ओमकार, स्वागत है आपका। शुभ संध्याकाळ उपस्थित तमाम लडक्या क्रिकेट रसिकांना। हा व्होल्टेज ड्रामा प्रत्येक मॅचमध्ये पाहायला मिळतो, आणि अगदी मागच्या मॅचमध्ये देखील तसंच काही झालं,
आणि जे प्रेडिक्ट आपण केलं होतं आज सगळं काहीच खरं होऊ लागलं. 85 धावेच्या आतमध्ये आलं तर टार्गेट चेस करेल आणि अगदी ते चेस झालं. अगेन्स्ट द क्वालिटी बॉलिंग अटॅक फॉर दर्जेदार बॅटिंग केली टेंबिवलीनं आणि हा सामना देखील आता तितकाच क्वालिटी गोरसई ब विरुद्ध भादवड यांच्यामध्ये रंगतोय. जोरदार अपील सागर के खिलाफ और उंगली ऊपर उठ गई अंपायर की. एक और विकेट. ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा. थँक्यू DRS. बल्लेबाज ने तुरंत DRS की मांग की है. ऑन फील्ड अंपायर का निर्णय आउट है, लेकिन अभी देखना है कि थर्ड अंपायर का निर्णय क्या आता है. यहाँ पर सबकी नज़रें है. वहाँ पर यदि बैट्समैन आउट है तो लाल बत्ती जलेगी और नॉट आउट है तो फिर हरी बत्ती चलेगी. तो खिलाड़ियों की नज़रें तो वहाँ पर रहेंगी. कमाल की गेंदबाजी सूरज केनी द्वारा. शुरुआत से ही रिदम में आज नज़र आए हैं और जिस तरह से उन्होंने गेंदबाजी की शुरुआत की, ओमकार लग ही रहा था कि उनको बहुत ही जल्द ब्रेक थ्रू मिल जाएगा. एक विकेट तो चटका चुके हैं, ये दूसरा विकेट भी उनको वैसे ऑन फील्ड अंपायर ने दे दिया है, लेकिन अब वो DRS का इस्तेमाल हुआ है तो देखना है. DRS में कई बार हम देखते हैं कि फैसले बदल भी जाते हैं. जसे आजच्या दिवसातील चौथ्या सामन्यामध्ये कुमार गुणच्या बाजूने लागले होते. आणि DRS आपण पाहिलं तर गमवावा लागेल टीम भादवडला, कारण हा निर्णय जातो आहे आता मात्र टीम गोरसईच्या बाजूनं आणि फलंदाज होतील त्या ठिकाणी बाद. LBW परफेक्ट प्लम या आपण रिप्ले पाहू टीम GTCच्या माध्यमातनं कशा प्रकारे नक्कीच या ठिकाणी हा चेंडू हाताळला होता सूरज केनेनं. अगदी टेलिकास्ट क्वालिटी, इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग, पिचिंग इन लाइन. ओरिजिनल डिसीजन आउट, अंपायर स्टे विद डिसीजन. OET आउट. राउंड द विकेट से बिल्कुल स्टम्प्स की तरफ अटैक किया गया था और तेज़ रफ्तार वाली गेंद थी. अभी क्रीज पर आए थे, कहीं ना कहीं गलत स्ट्रोक का सिलेक्शन वहाँ पर देखने को मिला. सीधे बैट से सम्मान देते हुए खेलते तो शायद अपना विकेट बचा सकते थे सागर तरे, लेकिन गलत स्ट्रोक का चयन किया और 0 पर आउट हुए हैं. 2 ओवर के बाद 14 पर 2. सनसेट तुम्हाला पाहायला मिळत होता. क्लीन बॉल. आता हेच म्हणत होतो की आता लढाई पाहायला मजा येईल. भावेश पवार विरुद्ध करिश म्हात्रे. मात्र पहिल्याच बॉलवरती ती लढाई राहिली भावेश पवारच्या नावावरती. शफल झाले. राऊंडी लेग हा त्रिफळा उद्ध्वस्त झालाय आणि त्यासोबत स्वप्न त्या ठिकाणी काहीशी आता थोडीशी जड वाटू लागलेत, कारण 14ला 3 विकेट. मात्र या मैदानावरती काही घडू शकतं. 85 धावा बनवल्या जाऊ शकतात. गोरसईसारखी बलाढ्य टीम 8 रन बनवताना 7 विकेट गमावू शकते. हा संध्याकाळचा सूर्यास्त. आजचा सूर्य अस्ताला जाईल, उद्याचा देखील तो सकाळी वेळेवरती उगवेल, संध्याकाळी मावळेल. मात्र उद्याच्या सूर्यास्तानंतर जो सूर्योदय येईल ना, तो प्रत्येकी विजेत्या टीमसाठी एक आनंद देऊन जाईल. कारण जर विजेते या मैदानावरून आपण पाहिले ना, तर ते अगदी आपल्याला सकाळीच बाहेर पडताना पाहायला मिळतील विथ बाईक. आणि पाहायचं आहे कोणत्या त्या 4 टीम टेबल टॉप करतील. 120 ग्रामीण संघातनं कोणत्या 4 संघांना अपन फर्स्ट, सेकंड, थर्ड एंड फोर्थ या प्लेसवरती पाहणार आहोत. शानदार शुरुआत इस ओवर की भावेश पवार द्वारा. पहले ओवर में विकेट लेस रहे थे, लेकिन इस ओवर की पहली गेंद पर बोल्ड आउट किया करेश को नए बैट्समैन विपुल. ओ ये गेंद लगी है थाई पर, मुड़ना चाहते थे ऑन साइड में, ठीक तरह से खेल नहीं पाए. लेग बाय का इशारा. फास्ट एंड फ्यूरियस बॉलिंग देखने को मिल रही है. भावेश पवार की जो बॉलिंग है वो भी एक पहेली है कई बल्लेबाजों के लिए. कई बार हम देखते हैं कि भावेश पवार एक स्पिनर की तरह भी करते हैं, गेंदों को टर्न भी काफ़ी हद तक कराते हैं. जादू है उनके उंगलियों में, और जब ज़रूरत होती है तेज़ बॉलिंग की तो उसमें भी वो माहिर है. स्कोर 15 रन. दोनों नए बल्लेबाज एक क्रीज पर. फुल लेंथ
किसी तरह से उसको संभाला है बल्लेबाज ने और एक तेज सिंगल गली की दिशा से खिलाड़ी आए थे गेंद पर। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 16 रन 3 विकेटों के नुकसान पर। पारी को संभालने की आवश्यकता है, संवारने की आवश्यकता है और कहीं ना कहीं काउंटर अटैक भी करना होगा विपुल और मिलिंद की जोड़ी क्रीज पर। जोरदार अपील और फिर से अंपायर की उंगली आसमान की ओर। एक और विकेट। ज्याच्या नावाचा जय जयकार ते 9 गज कपिल पाटील खासदार एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा आपलं कमाल की गेंदबाजी। टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई। ये तेज आर्मर थी भावेश पवार की और बल्लेबाज का बल्ला इससे पहले गेंद की लाइन में आता उनका काम तमाम हो चुका था। गेंद जाकर टकराई थी पैर पर और बिल्कुल स्टंप्स के सामने थे। एक आसान सा निर्णय था अंपायर प्रहलाद पाटिल के लिए। पेस में भी बीट किया बैटर को और बल्लेबाज भी गलतियां कर रहे हैं। हमने देखा है कि ज़्यादातर अक्रॉस द लाइन खेलने के चक्कर में बल्लेबाज आउट हो रहे हैं। ऐसी गेंदें आ रही है जिनको कहीं ना कहीं आप सीधे बैट से खेलकर अपना विकेट शायद बचा सकते हो, सिंगल्स ले सकते हो, लेकिन कहीं ना कहीं सोच यही है कि कुछ आक्रामक शॉट्स भी खेले जाए। बॉलिंग बहुत ही धारदार हो रही है, ये तो मानना पडेगा। चांगल्या गोलंदाजी समोर त्याचा सन्मान होणं तितकंच गरजेचं आहे, कारण जर तुम्हाला रन्स बनवायचे आहेत तुम्ही ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळी बनवू शकता आणि जर सिंगल डबल तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवता चांगला बॉलर देखील विकेट घेण्याच्या नादामध्ये चुका करू शकतो, तिथे मोठे फटके येऊ शकतात। भावेश पवार तयार। ये देखिए इस बार बड़े अटपटे ढंग से खेलने का प्रयास किया था और ये लेग बाय है। जी हाँ, गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए थे नए बैटर भूषण मात्रे। स्कोर आगे बढ़ता हुआ 17 रन 4 विकेटों के नुकसान पर। पुढचा सामना जय वागेश्वर आराध्या 11 देसाई विरुद्ध प्रदीप स्मृती नावा। दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचं आणि देसाई संघाचे पुरस्कर्ते प्रशांत भोईर त्यांचे या ठिकाणी शुभागमन झालंय, तर त्यांना देखील रिक्वेस्ट आहे आमच्या सिद्धिविनायक कंजूरच्या वतीनं या आपण मंचावरती आपलं स्वागत आहे। व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळणार आहे आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय, तो म्हणजेच भातवड टीमची टोटल 18 धावा गुंतालिकेवरती। राऊंड लेग बोल्ड करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलाय, डावा स्टिकच्या बाहेर अजून एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळणार आहे। भावेश पवार फार चांगली गोलंदाजी करतोय, सेकंड स्पेलमध्ये आलाय, 2 विकेट मिळाले, 13 धावा आतापर्यंत खर्च झाले, धावफलक 19-19ला 4 गडी बाद। एक और बढ़िया यॉर्कर, लेकिन इस बार ऑफ स्टंप के थोड़ी बाहर रही थी। पूरी तरह से छकाया बल्लेबाज को। हल्की सी अपील भी हुई थी लेकिन अंपायर ने अपील को ठुकरा दिया और इसके साथ ही भवेश पवार का शानदार स्पेल समाप्त होता हुआ। 2 ओवर में 13 रन देकर 2 विकेट्स और 3 ओवर के पश्चात गौरव एंटरप्राइजेस भादवड टीम बैकफुट पर नजर आ रही है। रन संख्या 19 4 विकेटों के नुकसान पर। भूषण मात्रे 0 पर खेल रहे हैं, मिलिंद खेल रहे हैं 1 पर। आणि 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्यानंतर स्कोरकार्डवरती धावा 19। आमचे स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स सज्ज राहायचं आहे। अंपायरचा कधी इशारा येईल फ्रंट लाईट ऑन करण्यासाठी आणि एलईडी स्क्रीन ऑपरेटर, एलईडी स्क्रीन के ऑपरेटर आपको हमारे से कांटेक्ट करना है। एलईडी स्क्रीन ऑपरेटर। इस मैच का टॉस A1 जोड़ी गोरसई बी टीम के कैप्टन किशोर मुकादम ने जीता और पहले गेंदबाजी उन्होंने चुनी और जो निर्णय लिया गया था वो अभी तक के खेल को देखते हुए बहुत ही सही साबित हुआ है। अगदी संध्याकाळचं सत्र आणि 3 षटकांमध्ये फक्त 19 विकेट गेले। 4 टीम देसाई आणि न्हावा दोन्ही टीमच्या कॅप्टनला ऑफिशियल कॉल आहे की इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस करायचा आहे आणि पुढचा जो नाणेफेकीचा कौल आहे हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्यावेळी आपण विद्युत प्रकाशझोतामध्ये जातो सगळे जे टॉस आहेत हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये होतात। स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचा आपण करूया आभार, अगदी वेळेवरती सगळं जे आपल्याला हवं आहे ते त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केलं जातं। ये जो टाइम रहता है जिसे ट्वाइलाइट टाइम कहा जाता है, मतलब फ्लड लाइट्स भी हो जाती है और फिर थोड़ी सी प्राकृतिक रोशनी भी रहती है मैदान में। ऐसे कंडीशंस में बैटिंग करना थोड़ा सा मुश्किल माना जाता है आणि अगदी त्या कंडिशन्सला आता मॅच होणं टीम भादवडला फारसं गरजेचं आहे। भावेश पवारचा स्पेल पूर्ण झालाय, सूरज केनेने 1 षटक टाकलंय, त्यांना देखील फार चांगला इम्पॅक्ट टाकलाय। पाहायचं इथनं टीम भादवड कशा प्रकारे पलटवार करेल। खरं तर करिश्मा मात्रेला भावेशला विकेट द्यायची नव्हती म्हणून तो सुरुवातीला अगदी शांत पाहायला मिळाला, मात्र फायनली त्याची विकेट भावेश पवारनं मिळवलीच। मात्र आता पाहायचं इथनं फलंदाज भूषण आणि मिलिंद डावाला कशा प्रकारे पुढे घेऊन जातील। शुरुआत ठीक ठाक की थी मेरे ख्याल से सलामी बल्लेबाजों ने। पहले ओवर में 10 रन आए थे, कोई विकेट भी नहीं गिरा था, लेकिन सूरज केने ने कमाल की गेंदबाजी की। नया ओवर लेकर कपिल केने।
ऑन दी अप खेल दिया है, गेंद हवा में, फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं और गेंद निकलती हुई डीप एक्स्ट्रा कवर की तरफ अब जाकर फील्ड किया है पवन केने ने। अच्छा क्षेत्ररक्षण, 2 रन लेने का मौका था वहां पर बॅट्समन के पास। आणि 2 धावेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला 21-21 वरती। इथनं उर्वरित जे 17 बॉल शिल्लक आहेत तिथे कमीत कमी 35 ते 40 या धावेचा प्रयत्न करावा लागेल, जेणेकरून 50+ एक फायटिंग टोटल सेट करू शकेल टीम गौरव इंटरप्राइजेस भादवड। आणि भादवडकडे देखील बॉलिंग युनिट चांगलं आहे। खोलवा टप्प्याचा बॉल लॉफ्ट करायचं होतं उंच हवेमध्ये, कॅच होणार का? सूरज खेळणे आले त्या ठिकाणी, व्हॉट अ ब्रिलियंट कॅच, अफलातून झेल, फलंदाज बाद। क्या म्हणशील या कॅच बद्दल? बहुत ही बेहतरीन कैच। यहाँ पर ओमकार कॉलिंग बहुत महत्वपूर्ण थी क्योंकि कप्तान किशोर मुकादम भी भाग रहे थे लॉन्ग ऑन से, सूरज डीप मिड विकेट से आए थे और सूरज ने वहाँ पर कॉल दिया था कप्तान को कि मैं ये कैच लूंगा और उन्होंने कैच लिया है, जबरदस्त कैच। यस आई विल टेक, यस नो, वेट, हे कॉल फार इम्पॉर्टंट असतात। आणि अगदी हा बॉल पाहिला ना तर खरं तर विकेट टेकर बॉल नव्हता। या कंडिशन्सला जिथे तुम्हाला गरज आहे रन्सची, तिथे अगदी बॅटच्या रेंजमधला रडारमधला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवणं गरजेचं आहे। आणि बॉलिंग ट्रॅकवरती कपिल केणे हा तोच गोलंदाज ज्यानं 9 धावा रोखायच्या असताना विकेट मेडन षटक टाकलं आणि सामना जिंकून दिला होता। आणि तदनंतर मागे वळून आता गोरसेही पाहणार का, हा देखील प्रश्न आता सगळ्यांनाच पडला। जी हाँ, कारिवली टीम के विरुद्ध जो जीत मिली गोरसई बी को, वो कमाल की जीत, एक अद्भुत जीत मैं समझता हूँ क्योंकि पहले बैटिंग करते हुए 8 पर 7 विकेट गिरे थे और उन परिस्थितियों में भावेश पवार ने 33 रनों की धुआंधार पारी खेली, मात्र 12 गेंदों में रन संख्या 49 तक लेकर चले गए। और फिर हालांकि गेंदबाजी में भी उतना अच्छा प्रदर्शन पहले 3 ओवर्स में रहा नहीं था, लेकिन फिर पलटवार किया आखिर के 3 ओवर्स में गेंदबाजों ने, उसमें कपिल का बहुत बड़ा योगदान रहा था। 2 नायक रहे कपिल केणे और भावेश पवार उस जीत में। लाईन पुन्हा एकदा सुंदर आहे, अपील झालाय, अंपासवरती कोणताही प्रभाव आता पडला नाही आहे। एक सिंगल त्या ठिकाणी मिळणार आणि DRSची मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि अंपासचा खरं तर लेग बाईज किंवा बाईज असा कोणताही इशारा आला नाही आहे, म्हणजे अंपायरचं मत अगदी क्लिअर आहे की चेंडू बॅटचा स्पर्श झाला आहे। मग त्या नक्कीच निर्णयाला आता दाद मागितली आहे। तर मेन गोष्ट आता आहे की त्या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील, म्हणजे कदाचित हा एक धोकादायक DRS गोरसेईने घेतलाय। देखिए, चौथे ओवर का खेल चल रहा है, ऑलरेडी 5 विकेटें उन्होंने चटका ली है और यही सोच है कि एक और विकेट यहाँ पर मिल जाता है तो और भी नाजुक स्थिति हो सकती है भादवड टीम की। और DRS है तो उसका इस्तेमाल करना भी कई बार सही जाता है, इसके बाद ज़्यादा ओवर्स भी बचे नहीं है, उस सोच के साथ भी कई बार कप्तान इस तरह से DRS लेते हैं और कहीं ना कहीं गेंदबाज थोड़े आत्मविश्वास से भरे हुए भी नज़र आए, तो ये भी एक बात है। अभी देखना है कि नतीजा क्या आता है। इस पारी का जहाँ तक सवाल है, सागर तरे ने भी DRS लिया था, उनको आउट दिया गया था पगबादा और वो DRS उनका अनसक्सेसफुल रहा, तो भादवड टीम के पास इस पारी में DRS नहीं है, लेकिन गोरसेई का बचा हुआ था तो उन्होंने ले लिया है। अगदी ज्यावेळी तुम्ही लेग बिफोर विकेटसाठी DRS घेता, खरं तर नॉन स्ट्रायकर यांच्या बॅटरला देखील एकदा विचारायला हवं, जर चेंडू तुमचा बॅटचा स्पर्श नसेल तर, की इथे DRS घेणं योग्य असेल का। आणि तो DRS मध्ये त्या ठिकाणी सागरनं गमावला आणि आता गोरसेईनं या ठिकाणी DRSची मागणी केली आहे। थर्ड अंपायर निर्णय थोडासा लवकर येऊ द्या, कारण आज 12 मॅचचं शेड्यूल आहे आणि प्रत्येकी टीम एक एक मॅच तर जरूर खेळणार आहे आणि काहीसा वेळ एक्स्ट्रा मिळाला तर अजून काही सामने आपण कव्हर करू शकतो, कारण वेळ आपल्यासाठी फार फार महत्त्वाची आहे। वैसे ये आज का छठा मैच चल रहा है। आजचं शेड्यूल अगदी फार लवकर सुरू झालं आहे, डे नाईट क्रिकेट फॉर्मॅट आहे। 21ला 5 विकेट आहेत सध्या, 3.2 षटकांचा खेळ आपण आत्तापर्यंत पाहिला आहे आणि सध्या चालू सामन्यातल्या ज्या घडामोडी आहेत त्या मात्र सध्या पाहायला मिळतात थर्ड अंपायरकडे। तीसरे अंपायर थोड़ा वक्त लेते हुए, और कई बार मामले बड़ी पेचीदा हो जाते हैं तो थोड़ा वक्त लगता भी है, लेकिन टेक्नोलॉजी है तो उसका जब इस्तेमाल होता है तो दूध का दूध और पानी का पानी ज़रूर हो जाता है। बालातरे नंबर 7 पर आए हैं बैटिंग करने के लिए, ये भी थोड़ा आश्चर्यजनक फैसला गौरव एंटरप्राइजेस भादवड टीम का।
चूँकि विकेटें काफ़ी जल्दी जल्दी गिरी है और ओवर्स अभी भी अच्छे खासे बचे हुए हैं कहीं ना कहीं बैटिंग साइड के नज़रिए से हम देखें तो, क्योंकि इस ओवर के बाद भी और 2 ओवर्स का खेल बचा हुआ है और बालातरे एक ऐसे बल्लेबाज है जो घंटों का काम मिनटों में कर सकते हैं। अच्छे बॉलिंग अटैक के सामने भी वो अच्छे शॉट्स लगा सकते हैं, ये काबिलियत है उनके अंदर। जो ऑन फील्ड अंपायर का फैसला था वही रहेगा कायम, बैट्समैन नॉट आउट। और अब लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन। ये देखिए क्या कुछ हुआ था उस पिछली गेंद पर। पिचिंग तो लाइन में थी लेकिन विकेट्स को मिस करने वाली थी गेंद, लेग स्टंप के थोड़ी बाहर निकल रही थी। लॉफ्ट करने का प्रयास था, बढ़िया गेंद थी कपिल की। कपिल बड़े ही चतुर बॉलर है, पेस में थोड़ा सा जो बदलाव करते हैं वो बहुत ही लाजवाब। और देखिए कितना खूबसूरती के साथ वो लेग कटर्स का इस्तेमाल करते हैं। टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद। फिर से प्ले एंड मिस, एक और डॉट गेंद। बालातरे भी काफ़ी दबाव में नजर आते हुए। नाही पण बाळातरे एक त्या क्वालिटीचा बॅटर आहे जो कधीही मॅचला ना इथनं 50च्या पुढे सहज घेऊन जाऊ शकतो, अगदी सहजच. त्यामुळे त्याच्या बॅटकडे लक्ष जरूर लागलंय. समोर गोरसई बॉलिंग अटॅक फार चांगला आहे. एवन जोडी फॅम टीम बॅकफुटला येऊन अगदी लास्ट मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं. क्षेत्ररक्षक तैनात डीप बॅकवर्ड पॉईंटला थर्डमॅन लावून बॉल अडवला आहे. संदेश केने त्या ठिकाणी होते, मेघनाथ केने, आणि एक सिंगल मिळणार आहे. आणि 4 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय संपन्न. तर वागेश्वर आराध्य 11 देसाई चे पुरस्कर्ते प्रशांतदा भोईर या आपण मंचावरती त्यांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. हितेश भोईर तर टीम प्रदीप स्फूर्ती न्हावा टीमच्या कॅप्टन टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. षटक संपन्न झाले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 23. 5 गडी बाद. गौरव इंटरप्राइजेस भादवड एवन जोडी गोरसई ब च्या विरुद्ध. नावा संघाचा कर्णधार इथे दाखल झालेला रोहन, त्याचं देखील हार्दिक स्वागत. थोडंसं फास्ट घ्या प्लीज. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे, वेळ जास्त जातो. लक्ष सुद्धा इवन जोडी गोरसई ब आणि टीम भादवड. षटक संपन्न झाली 4 आणि तदनंतर बॉलिंग ट्रॅकवरती आला पवन केणे. रणनीती अगदी फार सुंदर असते गोरसई संघाची. जेव्हा जेव्हा मैदानावरती उतरते तेव्हा तेव्हा गर्दी होते या संघाच्या नावानं देखील. बाळातरे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल पवन केणेचा अपील झालं त्या ठिकाणी. आता हे अपील कशासाठी होता हा प्रश्न अंपासला देखील जरूर पडला असेल. बॉल इथनं जातो आहे निर्धाव. आणि या मॅचमध्ये खरं तर दोन्ही टीमनं DRS जो आहे तो गमावलाय, तर मग आता अप्लाय तुम्ही करू शकत नाही आहात. डावा स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मिळणार आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला मिळत आहे. एक डीपमध्ये कव्हर आहे, एक लॉंग ऑफ ऑन साईडला लॉंग ऑन मिड विकेट आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. लोकनिकते दिबा पाटील स्टॅनच्या अगदी बाजूला. संघर्षानं भरलेलं नाव, ज्या एका नावानं अग्री कोळी कराडी भूमिपुत्र एकत्रित झाले ते नाव आणि तो स्टॅन. खरंच संकल्पनेला दाद द्यायला हवी एवन जोडीच्या. फक्त स्पर्धा भरवत नाही, समाजातील ज्या घडामोडी आहेत, समाजातील जी एक बांधिलकी आहे ती देखील जपण्याचं काम सुकेशदादा आणि निलेशदादा सातत्यानं करतात. त्यामुळे या जोडीचा देखील पूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा असं काम सध्या पाहायला मिळत आहे. लेफ्ट आर्म बॉलर आहे पवन केने. विकेटची संधी, फिल्डर आहे डाऊन दी बॉल, घेतलाय झेल आणि संपलाय या मॅच मधला मोठा अडथळा गोरसईच्या विरुद्ध बाळातरे. त्याच्या डावाचा खेळ. हालत बद से बदतर होती हुई इस मैच में
गौरव एंटरप्राइजेस भादवड टीम की 5वें विकेट का पतन, बल्कि 6ठे विकेट का पतन हुआ है, जबकि स्कोर है केवल 24 रन। बाला तरे कुछ खास नहीं कर पाए। एक और बेहतरीन गेंद, इस बार थोड़ी सी अपील, डायरेक्टेड, जी हाँ डायरेक्टेड भावेश पवार के हाथ से, और बैट्समैन का काम तमाम। 10 रनों के भीतर ही ये 7 विकेटें गंवा दी है गौरव एंटरप्राइजेस भादवड टीम ने। पहला विकेट 14 पर गिरा था दूसरे ओवर में, दूसरा और तीसरा विकेट भी 14 पर, चौथा विकेट 16 पर, पांचवा 21 पर, छठा और सातवां 24 पर। ताश के पत्तों की तरह पारी बिखरती हुई इस मैच में गौरव एंटरप्राइजेस भादवड की। नए बैटर तुषार जोशी, मुकेश मते नॉन स्ट्राइकर से इन पर, इस बार खोद कर निकाला है। क्या कमाल की बॉलिंग हो रही है, 1 इंच भी मौका नहीं देना चाहते हैं गेंदबाज बल्लेबाजों को। इस बार स्ट्रोक अच्छा ज़रूर था, लेकिन 1 ही रन मिला है वहाँ पर तुषार को। तुषार का खाता खुला इस सिंगल की मदद से, रन संख्या आगे बढ़ती हुई 25 रन 7 विकेटों के नुकसान पर। अजूनही चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे भावेश पवार आणि पवन केणेमध्ये। आज अर्णवचा वाढदिवस आहे आणि अर्णवच्या वाढदिवसाची एंट्री आता काही क्षणात आपल्याला पाहायला मिळेल। एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे अंपास, आणि मेजर अर्णव कुमार पाटील त्याला देखील देऊया वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। एक चेंडू अजून शिल्लक आहे, एक वाईट बॉल आलाय आणि अर्णवला तुम्ही पाहता ऑन स्क्रीन, अगदी हँडसम अर्णव, स्माइल आज बहुत कुछ कहती है। वाढदिवस आहे, अर्णव हसतच असतो असाही, कारण कमी काहीच नाही आहे डोक्यावरती। निलेश दादांचा नक्कीच अगदी काकासारखा एक मायेचा हात आहे, कुमार दादांसारखे नक्कीच वडील मिळालेत, म्हणजे लकी आहे अर्णव। एक्स्ट्रानंद धावफलक 26 वरती, इथे फटका चांगला, इथे फटका चांगला, लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर या डावातील हा एक दमदार षटकार आलाय। आणि नाव लक्षात ठेवा, मुकेश मते पहिल्याच बॉलवरती मारलाय एक खणखणीत षटकार। सुकेसाठी निलेश पाटील निशाणा वाढवली अंतुर गावाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते। अभी तक पवन लगातार स्टंप्स की तरफ रख रहे थे गेंदों को, लेकिन इस बार विड दे बैठे थे। फुल लेंथ गेंद थी, लेकिन बिल्कुल ओवर पिच बनी और उसका पूरा फायदा उठाया। सीधे बल्ले से लॉफ्टेड ऑफ ड्राइव किया मुकेश मते ने। इस मैच का पहला छक्का 5वें ओवर की आखिरी गेंद पर आया है। 5 ओवर के समाप्ति पर स्कोर है 32 रन 7 विकेटों के नुकसान पर गौरव एंटरप्राइजेस भादवड। एलईडी स्क्रीन ऑपरेटर स्वप्निल सिंह के आदमी, आपको हमारे से कांटेक्ट करना है। एलईडी स्क्रीन के ऑपरेटर, आपको हमारे से कांटेक्ट करना है। ओवर टू कमेंट्री बॉक्स। 32ला 7 विकेट आणि तदनंतर आला षटकार, अशीच काही परिस्थिती होती कारिवलीच्या विरुद्ध गोरसई बची। तदनंतर भावेश पवारनं त्या कठीण परिस्थितींना बाहेर काढलं होतं। इथे पाहायचं आहे मुकेश मते आणि तुषार जोशी संघाला काढतील का अडचणीतनं। अतिशय चांगला बॉल, यॉर्कर होता, पहिलाच झाली आहे त्या ठिकाणी मिसफील्ड, बॉल येतोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, अडवला लास्ट मोमेंटला। खरं तर आता 3 देखील झाल्या असत्या। म्हटलं जातं ना, एक एक प्रयत्न क्रिकेटमध्ये तुम्हाला एक यशाच्या दिशेनं घेऊन जातो। अक्षय प्रयत्न करत होता, मात्र मुकेश मतेचे प्रयत्न नव्हते दुसऱ्या धावेचे, म्हणून एकच सिंगल त्यांना मिळाली आणि एका सिंगल नंतर संघ पोहोचला आहे 7 गडी बाद 33। अजूनही 5 बॉलचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे। फ्रंट फूटला येऊन ऑन साइडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मिड विकेटच्या बाहेर मुकेश मते आणि त्याचा फॉर्म आणि त्याची बॅट आणि त्याचं कर्तृत्व आणि त्याचं नेतृत्व सर्व काही त्याच्या बॅटमधनं बोलतंय। सलगचा दुसरा षटकार, 2 बॉलमध्ये अगदी 600च्या स्ट्राईक रेटने त्याने केलेत रन्स 12।
ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा. तर आज मेजर अर्णव कुमार पाटील याचा वाढदिवस आहे. तर मेजर अर्णव कुमार पाटील या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड गोड हार्दिक शुभेच्छा. निलेश पाटील यांचे पुतणे आहेत आणि कुमार पाटील यांचे चिरंजीव आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. क्या बैटिंग के लिए. जी हाँ, अंडर प्रेशर बहुत ही बढ़िया शॉट्स लगा रहे हैं मुकेश मते, बल्कि बीचों बीच लेकर खेल रहे हैं. गेंद बुरी नहीं थी लेकिन शॉट बहुत ही उम्दा खेला गया था. आगे निकले थे, गेंद की पिच तक भी नहीं थे, उसके बावजूद भी अपने आप को रोका नहीं उन्होंने और ऑन द राइज उठाकर खेल दिया था 6 रनों के लिए. ये लगातार दूसरा छक्का मुकेश के बल्ले से निकला है. शायद ये तीसरा भी बन सकता है. गेंद आसमान में, खिलाड़ी जज कर रहे हैं, हवा के विरुद्ध खेला है और पाए गए डीप में. सूरज ने कोई गलती नहीं की. मुकेश मते की पारी समाप्त. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या भिवंडीचे साहेब. 12 रन बनाने के बाद मुकेश मते भी पेवेलियन में लौट चुके हैं और ये पारी के टॉप स्कोरर कहे जा सकते हैं क्योंकि कोई भी बल्लेबाज दोहरे अंकों में उनके अलावा नहीं पहुंच पाया है. 6 पर आउट हुए थे. करेश प्रेम ने 8 रन बनाए थे और कुछ खास है नहीं बताने के लिए स्कोर कार्ड में. वन मोर बिग हिट आणि स्वागत केलं आहे या ठिकाणी जितेंद्र दादा डाकी साहेबांचं षटकारानं. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आहे आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे. तर इथे शुभागमन होतोय. विद्यमान पंचायत समिती सदस्य, भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा संघटन सरचिटणीस आणि माजी उपसभापती पंचायत समिती भिवंडी जितेंद्रजी डाकी यांचं सहर्ष स्वागत. वेलकम करूया आपण या स्पर्धेचे एवन जोडीचे शिलेदार सुकेशदादा डाकी यांचे बंधुराज आहेत आणि दादांवरती नेहमीच त्यांचा आशीर्वाद, त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं राहिलंय. तुषार जोशी एक षटकार त्यांना देखील मारला. म्हणजे नंबर 6 ते नंबर 9 पर्यंत जे फलंदाज आले त्यांनी काही रन्स केलेत. सलामीच्या फलंदाजांकडनं फारसा जो एक बेस तयार व्हायला हवा होता, फाउंडेशन ते झालं नाही, त्यामुळे अडचणी त्या टीम. एखादा मोठा फटका इथनं यायला हवा होता जेणेकरून टार्गेट अगदी 50च्या पुढे जाऊ शकलं असतं. मात्र शेवटचे 2 चेंडू आपण पाहिले तर त्या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळालं. तुषार जोशीच्या बॅटमधनं 5 बॉलमध्ये 8 धावा आणि मतेच्या बॅटमधनं आल्या 3 बॉलमध्ये 12. त्यांनी एक दिलासा दिलाय. लढण्यासाठी एक टार्गेट सेट झालाय ते म्हणजेच टीम गौरव इंटरप्राइजेस भादवडला. आणि स्कोरकार्डवरती धावा जर आपण पाहिल्या तर आपल्याला पाहायला मिळतात 45 आणि 46 धावेचं लक्ष A1 जोडी गोरसई ब क्रिकेट संघासमोर ठेवण्यात आलं. आपण वळूया टॉससाठी आणि नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करण्यात येईल आणि वळूया आपण संदीपजी मोरे यांच्याकडे. मी ओमकार शेट्टी याला विनंती करतोय आपण यायचंय आणि हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये आपण नाभा आणि देसाई दोन्ही संघाचे कर्णधार आपण हायड्रोलिक टॉस बॉक्सकडे वळायचंय. तर आपण इन्व्हाइट करूया या सामन्याचा टॉस करण्यासाठी आदरणीय जितेंद्रदादा डाकी साहेबांना आणि त्यांच्या सोबतीनं रवींद्रदादा पाटील यांना आणि भगवान केणे यांना. आपण या मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. हायड्रोलिक टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी केला जाईल नाणेफेकीचा कौल आणि टीम आहे नावा आणि त्यांना फाईट करणाऱ्या ती म्हणजेच देसाई.
तर हायड्रोलिक टॉस बॉक्समधनं रॉयल एंट्री तुम्ही पाहता. नवा टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत रोहन आणि देसाईचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत हितेश भोईर. मान्यवर देखील आपल्या सोबत येतील. आणि आदरणीय मोहनजी साहेब आणि त्याचबरोबरीनं रवींद्र साहेब आणि जितेंद्र दादा डाकी आपल्या सोबतीनं जॉईन होतील आणि एवन जोडी देखील आपल्या सोबतीनं जॉईन होतीये. काही क्षणात टॉस होईल. हे आमचं टॉस बॉक्स आहे हायड्रोलिक केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं. आणि मान्यवरांची ही रॉयल एंट्री तुम्ही पाहता. संदीप मोरे यांचा हसता चेहरा देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आपण या दोन्ही कॅप्टन इकडे सेंटरला आपण करणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस. आणि जितेंद्र साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही कॉईन स्पिन करणार आहोत. आणि कॉईन दोन्ही टीमला तर माहिती आहे, एका बाजूला ज्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानात क्रिकेट टुर्नामेंट आहे साहेब आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी क्रिकेट स्पर्धा भरवली आहे A1 जोडी. तर कॉल कोण करत आहे? तर देसाईचे कॅप्टन करतायत कॉल. तर आपण करूया टॉस. देसाईच्या कॅप्टनचा कॉल आहे A1 जोडी आणि A1 जोडी चालू म्हणजे टॉस जिंकला आहे टीम देसाईच्या कॅप्टननं. तर या दोन्ही कॅप्टन आपण थोडीशी चर्चा करू. आणि टॉस जिंकला आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 6 ओव्हरची मॅच आहे, 2 सामने जिंकून इथपर्यंत आलात. कसं वाटलं? केंद्रीय पंचायत राजमंत्री चषक खेळताना अनुभव काय आला? एकदम चांगली संकल्पना आहे आणि खूप छान वाटतं खेळायला इथे आणि खूप मजा एन्जॉय करतो आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी. जवळजवळ 4:30ला अर्धा देसाई गाव इथे पोहोचलाय. आता काहीसा वेळ एक्स्ट्रा झाला म्हणजे पूर्ण गाव इथपर्यंत आलाय समर्थन देण्यासाठी. तर त्यांचं देखील प्रेक्षकांचं आपण वेलकम करू. डोंबिवलीकरांचं समोर टीम नावं आहे, काय माइंडसेट आहे, कुठपर्यंत थांबवलं जावं आणि कशा प्रकारे नक्कीच निर्णय आणि गेम प्लॅन असणार आहेत? 55 ते 60 धावांपर्यंत आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. आमच्याकडे 4 गोलंदाज आहेत प्रॉपर. बादल म्हात्रे, मयूर म्हात्रे, दिलीप पाटील आणि हिमांशू म्हात्रे. नक्कीच त्यांच्यावर आमचा विश्वास आहे, चांगली गोलंदाजी ते नक्कीच करतील. आणि या स्पर्धेतलं सगळ्यात मोठं बस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज देखील देसाईचाच आहे. त्याचं नाव आहे मयूर आणि 10 धावा खर्च करत त्यानं 6 फलंदाजांना बाद केलं होतं. देसाईनं टॉस जिंकला, निर्णय घेतला फिल्डिंगचा. ऑन ग्राउंड मॅच सुरू झाली आहे, फारसे प्रश्न जोंडी करत नाही आहे. 6 ओव्हरची मॅच आहे, काय माइंडसेट आहे, कुठपर्यंत टार्गेट सेट व्हावा? 70+ टार्गेट आहे आमचा, आम्ही प्रयत्न करू नक्की. लास्ट खासदार चषक जर आपण पाहिलं तर काही बाईक्स जरूर आल्या, मात्र ज्या हव्या होत्या त्या आल्या नाही. म्हणजे सुख देखील आणि त्याचबरोबरीनं फार मोठा दुःखाचा डोंगर घेऊन गेलात. यावर्षी पुन्हा नवे ड्रीम्स घेऊन आलात, तर इथनं काय स्वप्न पाहतोस? नक्कीच खासदार ट्रॉफी मारण्याचाच प्रयत्न करणार यावर्षी. सो विश ऑल द बेस्ट दोन्ही कॅप्टनला आमच्या मान्यवरांकडनं आणि प्रेक्षकांकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाउ बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी सज्ज आहेत सुरुवातीला 3 षटकांसाठी अजयजी घरत. धन्यवाद ओमकार शेट्टे. रन करायचे या मॅच मध्ये 46-45 आता करावे लागतील. 1 वर 1 अशी परिस्थिती. पवन केने इथे बाद झालाय. पहिला डॉट बॉल, दुसरा वाईट बॉल आणि तिसऱ्या बॉलवर विकेट इथे मिळवली आहे. गोलंदाज प्रेम चव्हाणने. गोडसे बी च्या विरुद्ध गौरव एंटरप्राइजेस भादवड या 2 टीमच्या दरम्यान ही लढत आहे. यानंतरचा सामना जय वागेश्वर देसाई आणि प्रदीप स्मृती नावा या 2 टीमच्या दरम्यान होईल. देसाई संघाच्या कॅप्टनने हितेशने तिथे टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शेळके ब्रदर्स पोगाव आणि सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या 2 टीमच्या दरम्यान लढत होणार आहे. तर लक्ष तसं पाहिलं तर छोटं आहे, कठीण केलं जाऊ शकतं. भादवड टीमच्या माध्यमातून प्रयत्न करावे लागतील. 1 वर 1 सूरज केने आणि संदेश केने हे 2 फलंदाज आता मैदानामध्ये. प्रेम चव्हाण पहिले षटक हाताळतोय.
बोल तयार. पहिले षटक प्रेमचं. यावेळेला बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षकाने वेगाने बॉल अडवणं गरजेचं होतं. बॉल हातातून निसटला तोपर्यंत 1 रन. चेहऱ्यावर स्माइल आहे, परंतु या स्माइलच्या मागे देखील दुःख लपलंय. लक्ष छोटं आहे, परंतु त्या डिफेंड करायच्या असतील धावा तर तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. विकेट्स घ्याव्या लागतील. रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट येणं गरजेचं आहे टीम भादवडसाठी. अन्यथा गोरसई ब संघ या अगोदर देखील त्याने लो स्कोरिंग मॅचमध्ये धावा डिफेंड केल्या होत्या आणि तिथून पुढे जर आपण पाहिलं तर त्यांचा चांगला खेळ सुरूच आहे. वन ऑफ द फेवरेट टीम या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण या टीमचा विचार करतायत. यावेळेला बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने फक्त ढकललाय बॉल आणि इथे पुन्हा एकदा वेगाने रन घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेकी सिंगल. जोखीम इथे उचलली जाते, त्यामध्ये यश येते. पहा ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला जाऊन पंच केला. शॉर्ट कव्हर पॉइंटला तोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय. थ्रो देखील चांगला होता, परंतु विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला आणि त्याने बेल्सला हात लावले, स्टंपला हात लावले. करेश मला वाटतं विकेट किपर आहे, त्याच्यामुळे चूक होते. 1 रन इथे पूर्ण केली जाईल. जोखीम होती, रिस्क घेतली आणि इथे रिस्क घ्याव्या लागतील अशा या मॅचेसमध्ये. लो स्कोरिंग मॅचेस हाय व्होल्टेज होतात असं अनेक वेळेला आपण म्हणतो, पाहतो देखील आणि मजा येते अशा मॅचेसमध्ये. प्रेम चव्हाणने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. 32 बॉलमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. या षटकातला हा 5वा बॉल. हा शॉर्ट बॉल होता. टर्न केलाय बॉल. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उडवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावा मिळतील संदेश केनेच्या खात्यात. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. लेंथ खराब होती. शॉर्ट बॉल आणि भरपूर वेळ मिळाला संदेश केनेला. त्याने बॉलला टर्न केलं. पॉवर प्ले सुरू आहे. या लेंथवर गोलंदाजी नाही करू शकत. बिट ट्रान्सफर मागच्या पायावर, त्याच्यानंतर दिशा दिली. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाफ पूल करत असताना 4 धावा मिळाल्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. शेवटचा चेंडू. थोडासा दबाव आहे प्रेम चव्हाणवर. आता सर्व खेळाडू त्याला कानमंत्र देत आहेत. करेश सांगतोय कुठल्या लेंथला गोलंदाजी करणं गरजेचं आहे. विकेट पाहिजे त्या टीमला. 1 विकेट मिळाली. लवकर बाद झाला आज पवन केने. 0चा चष्मा घालून पॅव्हिलियनच्या दिशेने. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून बॉल उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा मिळतील. या ओव्हरची समाप्ती सौकाराने. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 11 वर 1. नेल्सन आकडा तुम्ही पाहताय. डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजुर गावात रंगला डाव. क्रिकेटचा धुवाधार. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आमचे समालोचक मित्र सिद्दीक भाबे सर यांचं इथे आगमन होत आहे. आइए, आपका स्वागत है सिद्दीक जी. आ गए सिद्दीक जी, आपलं सहर्ष स्वागत. 11 धावा. 1 ओव्हरचा खेळ संपलाय. पहिला फलंदाज बाद झाला पवन केने. 46 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 30 बॉलमध्ये आता 35 धावांची आवश्यकता. सामना तसा पाहिला तर सोपा आहे, केला तर कठीण आहे. मी विनंती करतो जितेंद्रजी डाके यांना आपल्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. रवींद्र पाटील नावा खास एवन जोडीचे एवन मित्र आहेत. गाव कमिटीचे माजी अध्यक्ष आहेत आणि जितेंद्रजी डाके यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होतोय. त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा हा शुभ सन्मान या व्यासपीठावर. तदनंतर भगवानजी केणे गोरसई पवनचे वडील आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान.
तर 4 धावा इथे पुन्हा एकदा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. रन झाले 19. तदनंतर श्री बाळाराम पवार गोरसई भावेशचे काका आहेत, त्यांनी देखील पुढे यावं, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. अजून एक चौकार या ओव्हरमध्ये ठोकलाय फलंदाज सूरज केनेने. हाफ ट्रॅकर लगातार सलग 3 चौकार त्याच्या बॅट मधून या ओव्हरमध्ये. आपण पाहू शकता टेलिव्हिजन स्क्रीनवर आमचे जितेंद्रजी डाकी यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा शुभ सन्मान. भावेशचे काका आहेत बाळाराम पवार. यावेळेला हलक्या हाताने ढकललाय बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह रनआउटची संधी. थ्रो खराब आहे. 1 रन मिळेल. तदनंतर खास आपण पाहतोय टेनिस क्रिकेटचे अपडेट या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि खास करून एव्हन जोडीच्या या एव्हन शोचे अपडेट्स आमच्या फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर देणारे आमचे डोंबिवली टायगरचे दीपेश गीत हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या जितेंद्रजी डाकी यांच्या शुभ हस्ते आम्ही करतोय. या षटकातला हा 4था चौकार आलाय. फलंदाज मात्र बदललाय. यावेळेला फलंदाज आहे संदेश केने. धावा 28. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. फुल टॉस आणि आता अखेर शेवट केलाय षटकाराने. 6 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 34. जाऊया संदीप मोरे यांच्याकडे काही सन्मान आहेत. सन्मान संपलेले आहेत. कुणालजी आपण कंटिन्यू करा. 34 धावा फलकावर लागल्यात. चांगलं टायमिंग. तुंग षटकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. 34 धावा फलकावर आहेत. रन. 1 फलंदाज बाद. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सूरज केने खेळतोय 14 वर. संदेश केने खेळतोय 19 वर. ला 1. 2 षटकांचा खेळ संपलाय. लक्ष्य 46 रनचं. 12 धावांची आवश्यकता. कमी गतीने टाकलेला बॉल परंतु इथे समोर येतोय बॉल मिड ऑफच्या दरम्यान. तोपर्यंत 1 रन मिळेल. टॅप करून 1 रन पूर्ण केली सूरज केनेने. 35 धावा होतील फलकावर. आता 11 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. सामना सोपा झालाय. 34 धावांची पार्टनरशिप इथे बिल्ड केली आहे दोन्ही फलंदाजाने. 19 धावा केल्या संदेशने. सूरज खेळताना दिसतोय 15 वर. चौकार पाहिले तर या स्पर्धेमध्ये 843 आणि षटकार पाहिले तर 915 आतापर्यंत ठोकले गेलेले आहेत. अल्पेश गायकवाड आमच्या बरोबर गुणलेखनामध्ये खूप चांगली भूमिका पार पडतात. या अगोदर ज्ञानेश्वर मुकादम यांनी गुणलेखन पार पाडलं. ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषा पलीकडे. श्री सिद्धिविनायक स्टँडवर षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41. पहा ओव्हर पिच बॉल त्याला लॉफ्ट केलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. खोदून काढला. 1 रन ती कंप्लीट केली जाईल. काऊ कॉर्नर डीप मिड विकेट आहे तैनात. 3ऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना दिसतोय संघ. A1 जोडी गोरसई B. 42 धावा फलकावर आहेत. जय वागेश्वर देसाई या टीमने टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये हितेशने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नावा टीमच्या विरोधामध्ये दोन्ही टीम तयार राहायचंय. 4 रनची आता आवश्यकता आहे गोरसे बी ला सामना जिंकण्यासाठी. 42 धावा झाल्यात. सूरज केने 15 रनवर खेळतोय. 6 बॉल त्याने फेस केले. 7 बॉल मध्ये 26 रन केले संदेश केनेने. चांगला खेळलाय.
ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट वरून स्क्वेअर लेग पर्यंत अंतर कापलं तोपर्यंत 1 रन मिळेल. धावा झाल्या 43, फक्त 3 रन दूर. एवन जोडी गोरसे बी आज संघ या मॅच मध्ये विजयापासून दमदार खेळ. बाला तरे 9 धावा त्याने खर्च केल्या, परंतु बॅटिंग करत असताना रनच केलेले नाहीयेत भादवडच्या संघाने, हे आवर्जून सांगावं लागेल. अपयश आलं फलंदाजीमध्ये. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अपील केली पंचाकडे, परंतु त्या अगोदरच बॅटर चालत सुटला. याला म्हटलं जातं खेळाडू वृत्ती, इमानदारी क्रिकेटमधली, ती ते दाखवली संदेश केनेने. बॉडी बॅलन्स चुकलं संदेश केनेचं. स्ट्रोक खेळत असताना पहा ऍक्शन रिप्ले. स्क्वेअर कट करायचा होता, बॅटमधून बॉल ब्रश करून गेला. विकेट किपरने 2 प्रयत्न केले, त्याच्यानंतर गुडघ्यामध्ये बॉल थांबला, झेल पकडला. संदेश स्वतः चालत निघाला. खूपच चांगली खेळाडू वृत्ती, स्पोर्ट्समॅन स्पिरिट इथे दाखवत असताना संदेश केने आउट होते. दुसरा धक्का 43 रनवर. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय किशोर मुकादम. आमचे गुणलेखक मित्र ज्ञानेश्वर मुकादम यांचे बंधू किशोर. बॅटची कडा घेतली, बॉल मागे चाललाय. शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान रन इथे मिळणार नाही. बालातरेचं चांगलं षटक. आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या. ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 43 धावा झाल्यात आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत फक्त 3. तर 3 धावा करायच्यात अजूनही सामन्यामध्ये. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गौरव एंटरप्राइजेस भादवडच्या विरुद्ध एवन जोडी गोरसे बी या 2 टीमच्या दरम्यान ही लढत. हरेश आता गोलंदाजीसाठी स्टेप आउट करत खेळण्याचा प्रयत्न. कव्हर्स बाउंड्री लाईनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 रन इथे मिळेल. सूरज केनेला सिंगल बरोबर रन झाले 44. आता 2 रन करायचे आहेत. येणाऱ्या 17 चेंडूचा खेळ शिल्लक. थोडासा एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय भादवड विरुद्ध गोरसई. त्याचं कारण आहे गोरसईच्या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली पहिल्या डावामध्ये. पावे सूरज केने, कपिल केने आणि पवन केने. फटका हवेत. क्षेत्ररक्षक येत आहेत. झेल खाली, झेल पकडला जाईल. फलंदाज किशोर मुकादम आउट. डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजुर गावात रंगला डाव क्रिकेट धुवाचा. मिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजुर गावात रंगला डाव क्रिकेट धुवाचा. क्रिकेटचे महाबली गाजवतील मैदान. 44 धावा. अजूनही 2 रन करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. हरेश ने या ओव्हरमध्ये विकेट मिळवली. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता किशोर मुकादमचा आणि तो फसलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहे. झेल ड्रॉप. 1 रन स्कोर लेवल. 1 रनची आवश्यकता. नवीन फलंदाज अक्षय भोईर. 1 रनची आवश्यकता. शॉर्ट बॉल आणि त्याने मात्र टर्न केला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय विजयी चौकार आणि विजयासह पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय संघ एवन जोडी गोरसई ब. अभिनंदन. हॅड लक टीम भादवड. पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया नेक्स्ट मॅच कडे. टॉस जिंकलेला संघ देसाई. गोलंदाजी तुम्ही निवडली आहे. लवकरात लवकर मैदानामध्ये यायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. नावासंघ या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅच किताब जिंकलेला खेळाडू आहे सूरज केने, ज्याने दुसरं षटक पॉवर प्लेचं टाकलं. त्याच्यामध्ये 4 धावा खर्च केल्या. 2 फलंदाजांना बाद केलं.